साई संघाच्या खेळाडूंनी आणि करणारे कुठे जायचं नाहीये, जेणेकरून जे क्वालिफायर्स आणि जुने नवीन साहिल मोरे कुठे असणार ते हात दाखवायचे. तुमचा जेवण झाला असेल तर कळवायचं आम्हाला हात दाखवून. या सामन्यात पंचाला आपले ते पंच आपले आसिफ शेख आणि पंच सागर हवालदार. पंच आसिफ शेखांना विनंती सामना त्वरित चालू करायचा. यानंतर आपल्याला अजून 4 सामने खेळायचे आहेत. साखळी फेरीला शेवटचा सामना असेल याची संघनायक आणि खेळाडूंनी नोंद घ्यायचे. त्यानंतर आपण क्वालिफायर्स आणि एलिमिनेटर मध्ये कुठले संघ क्वालिफाय झालेत हे आम्ही तुम्हाला त्वरित कळवू, याची नोंद घ्यायची. फलंदाजीला आलेला तो शेखर पवार आणि नॉन स्ट्राईकला होतो योगेश काळे. एक डावखोर आणि उत्कृष्ट फलंदाज आणि स्ट्राईकला येतो एक या ग्राउंडचा एक अष्टपैलू खेळाडू. या ग्राउंडात नाही तर मुंबईमध्ये 50, 40+, 50+ उपनगरात असू दे किंवा ठाणे कल्याण या भागात सुद्धा आपलं नावलौकिक करत असलेला शेखरदादा पवार एक अष्टपैलू असा खेळाडू. याही टुर्नामेंटमध्ये त्यांनी त्याची नावाची छबी तशीच ठेवली. आता तुम्ही थोड्या वेळापुरती त्याचा डायरेक्ट हिट असा धावबाद स्वरूपात त्याची क्षेत्ररक्षणे पाहिलंय. सामना त्वरित चालू करायचा आहे. 24 चेंडू आणि 27 धावा. अवधूत 11 आणि रुद्र 11 या दोन्ही संघनायक आणि संघातील खेळाडूंना एक विनंती आहे, त्वरित त्यांनी समालोचन कक्षात समोर उभं राहायचंय. अवधूत 11 आणि रुद्र 11 या दोन्ही संघाच्या खेळाडूंना आणि त्याच्या संघनायकाला विनंती आहे, त्यांनी समालोचन कक्षासमोर महेश कोपरकर आणि निलेश पातळेशी संपर्क साधायचा आहे. थोडंसं जे आमचं सामने खेळवायचा जो विचार मी नाही त्यांना कळून आम्ही पुढचे सामने चालू करायचे आहेत. आपल्याला अवधूत आणि रुद्र या दोन्ही संघाच्या खेळाडूंना पुन्हा एकदा कॉल देतो आम्ही. दोन चेंडू आणि 4 धावा. अजयचा पुढील चेंडू सामोरे घालतो डावखोर आणि आक्रमक फलंदाज योगेश काळे. या ग्राउंडला आपल्याला एक उत्कृष्ट डावखोरा फलंदाज योगेश म्हणजे जवळपास आपल्याकडे गेल्या 2 वर्षाआधी 2 ते 3च खेळाडू, आता पण विरोधात 4 ते 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमक असं काय आहे त्याची तत्परता दाखवतो तो योगेश. आकृतप्पाचा चेंडू अजयचा, त्यावेळेस षटकार मिळतोय आणि संघाची धावसंख्या वाढून झाली ती 11 बिनबाद 11 आणि आता फक्त
15 धावांचं लक्ष आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण उदय त्यालाच करतं, परंतु स्वतःचा चेंडूवर थोडं झेल बॉल जर पकडला असता धावाच्या स्वरूपात शेखर पवार तंबूत परतताना पाहायला मिळाला असता, परंतु अजय यांनी संधी गमावलेली आहे. अजयांचा पुढील चेंडू सामोरे जातोय तो योगेश. कुठला चेंडू पुन्हा एकदा बघूया. यावर षटकार, एक षटकार केली संघाची धावसंख्या वाढून झाली होती 17 आणि आता 18 चेंडू आणि 10 धावांचं लक्ष. निला आणि असं पण आऊट होती आणि असं पण हारणार तर नाही जर हा सामना जिंकला तर ते क्वालिफायर मध्ये फर्स्ट मध्ये आणि ऑलरेडी सेकंड टी आहे अवधूत आहे. हा सामना तर अधूक या संघाने जिंकला तर ते क्वालिफायर्स मध्ये जातील आणि क्वालिफायर्स मध्ये त्यांचा सामना अवधूत या संघावर जर होईल. अवधूत या संघाच्या खेळाडूंना आणि संघनायकाला विनंती त्यांनी त्याचा संघ त्वरित तिथे रेडी करून राहायचं आणि तसंच रुद्र 11 या संघाला पण आम्ही कॉल देतो, त्यांनी पण त्याच्या संघाच्या खेळाडूंसोबत इथे रेडी राहायचं जेणेकरून कुठल्याही प्रकारचा सामना आम्हाला विलय होणार नाही. आणि जे काही नियम आणि ज्या काही या इकडे संघाचे या टुर्नामेंटचे ओनर महेश कोपरकर आणि त्यांचे सहकारी निलेश पाटोळे ठरवतील त्यात ठाम राहतील. त्याच्यात काही चेंजेस होणार नाही आणि या होणाऱ्या चेंजेससाठी तुमचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही वादविवाद नाही. आपण या मैत्री खेळात आपण इथे खेळायला आलेलो आहे. कुठला चेंडू बघूया आता झेलबाद होतोय का. उत्कृष्ट असा झेल, खरंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ते स्वामी छत्र या संघाच्या क्षेत्ररक्षण 7 धावांची गरज आहे आणि नवीन फलंदाज चालला अक्षय. 10 धावांची गरज, 10 16 चेंडू आणि 10 धावा. निल्या वेग काय असतो आणि पावसात स्वतःच्या गोलंदाजीचा वेग दाखवतो तो. बाईकच्या जोरावर एक धाव संघाची धावसंख्या वाढून झाली होती 18. मागच्या मॅच मध्ये पण मी त्याची गोलंदाजी बघितली की उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय असा हा वेगवान गोलंदाज ऋषी. पुन्हा एक स्लोअर वन पण थोडस गचाळाचं यष्टीरक्षण पाहायला मिळतं. ते यष्टीरक्षण साहिल कडून एखाद्या खेळाडूला जर तुम्ही यष्टीरक्षण अचानक दिलं तर थोड्याशा या चुका होऊ शकतात. या कर्णधाराला कळल्या पाहिजेत जेणेकरून तुमचे हे एक रन आजच्या या मॅच साठी खूप महत्वाचे आहेत.
थोडंसं क्षेत्ररक्षणात पुन्हा बदल करताना पाहायला मिळतात. तो आपल्याला क्षेत्ररक्षक सचिन आणि क्षेत्ररक्षकाची स्वतः भूमिका सांभाळतात ते सचिन. पुढील चेंडू ऋषी यांचा. ऋषी चेंडू तर बघूया आता यावर. उत्कृष्ट जेसन एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक ऑलराऊंडर स्वामी छत्र संघाचा. आणि या षटकात जवळजवळ 3 विकेट घेतले आणि 3 धक्के मिळाले आहेत ते. आणि संघाची धावसंख्या 19 वर स्थिर झाली आहेत. आता सामना जिंकण्यासाठी 1-2 13 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे सचिन. 13 चेंडू आणि 8 धावा. त्या 2 धावा पण तुम्ही त्या यष्टीरत्नात बदल केला असता तर त्वरित वाचला असता. 13 चेंडू आणि 8 धावा. हा सामना अद्विक रायडर्सनी जिंकला तर ते क्वालिफायसाठी क्वालिफाय होतील याची त्यांनी नोंद घ्यायची. आणि त्यांचा सामना अवधूत बरोबर होईल. एक धाव संघाची धाव संख्या वाढून झाली होती 20 धावा. 12 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष आता सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 7 धावा म्हणजे 27 धावांचं तरी माफक लक्ष जरी असलं तरी ते माफक नाही आहे. आम्ही कुठेतरी थोडंफार कमबॅक करू शकतो हे नावाला असलेले स्वामी छत्र संघाचे खेळाडू आणि त्याचे कर्णधार इथे दाखवून देतात. 12 चेंडू आणि 7 धावा. ऋषी यासाठी टाळा झाला पाहिजे. 1 ओव्हरमध्ये त्यांनी 3 धावा देत 3 विकेट घेतलेले आहेत. ऋषीने उत्कृष्ट अशी गोलंदाजी ऋषीची. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या तिसऱ्या षटक घेऊन आला तर राहुल. त्याला सामोरे फलंदाज अमय. नॉन स्ट्राईकला होतो योगेश. 12 चेंडू आणि 7 धावा. निर्धाव चेंडू उत्कृष्ट असा चेंडू टप्प्यावर पडून थोडासा बाहेर येतो पण निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं ते राहुल आला. अमयला काही तो चेंडू खेळायला नाहीये. उलटा चेंडू डेट बॉल दिलाय पण पंचांनी डेट केलेला आहे बॉल. राहुलाचा पुढील चेंडू अमयाला एक प्रयत्न करतो तो उत्कृष्ट क्षेत्राचा उदय पलसकर. एक धाव संघाची धाव संख्या वाढून झाली ती 21. 6 धावांचं लक्ष. 10 चेंडू आणि 6 धावा. आणि विन झाला होता अद्विक रायडर्स विनर संघाचं अभिनंदन. आणि तसेच स्वामी छत्र संघाचे सुद्धा खूप खूप आभार उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल. अद्विक रायडर्स हा संघ क्वालिफायर्समध्ये पोहोचलेला आणि क्वालिफायर्समध्ये पोहोचलेला दुसरा संघ. त्यांचा सामना अवधूत या संघाबरोबर होणार आहे. तत्पूर्वी सामने कसे खेळवणार आहेत त्याची
रूपरेषा आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला कळू. हॅलो. आमचे एक सर्वात लाडके मित्र विनय साळसकर याच्या आज एक लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आणि टेनिस क्रिकेटमधील एक नावलौकिक खेळाडू विनय साळसकर यांना सन्मानित केले जाते. मी धनेश सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. हां एक फोटो घे ना, तुझ्यात घे ना फोटो. धनेश सर यांच्या शुभ हस्ते हे घे. एक लेजंड खेळाडू आणि टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो, लेदर क्रिकेट हा खेळाडू आज देखील खेळतोय. वय वर्ष 55च्या पेक्षा अधिक असलेला खेळाडू विनय साळसकर, टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठे नाव. आणि इथे धनेश सर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जातं आणि वेळात वेळ काढून विनय आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी खरोखर आपले मनपूर्वक आभार. खेळाडूने सूचना आपण एक 5 मिनिटं थोडासा ब्रेक घेतोय. आता जे 4 संघ म्हणजे 2 क्वालिफायर्स आणि 2 एलिमिनेटर्सला जे गेलेले आहेत त्यांची नाव आपण 2 मिनिटात सांगूच, पण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण क्वालिफायरचे सामने त्वरित चालू करणार आहोत. तर क्वालिफायरमध्ये जे धडक केले होते 2 टीम आहेत ते अद्विक रायडर आणि अवधूत 11 यांचा सामना आपण 5 मिनिटातच खेळवणार आहोत. याची संघनायकाने आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची. अद्विक रायडर विरुद्ध अवधूत 11. त्यानंतर एलिमिनेटरचा सामना होणार स्वामी छत्र विरुद्ध रुद्र 11. हे 4 संघ आपल्याला या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतील ज्यांनी टॉप 4 मध्ये क्वालिफाय केलेलं आहे. या सामन्यांमध्ये म्हणजे या टुर्नामेंटमध्ये भाग घेतलेले कियान स्ट्रायकर आणि पाटील या दोन्ही संघांचा जो मनपूर्वक आभार. त्यांनी त्यांचा या संघांमध्ये सहभाग या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेऊन अद्विक रायडर विरुद्ध अवधूत 11 दोन्ही संघाचा संघनायक अद्विक रायडर्स आणि अवधूत 11. नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा फक्त. आमचे सहकारी ते जे आहेत ते विनय साळसकर सर यांना विनंती करतो नाणेफेकीचा कॉल करायचा. नाणेफेकीचा कॉल होतो तो अद्विक रायडर विरुद्ध अवधूत 11. क्वालिफायरचा पहिला सामना 4 षटकांचाच असेल. पुन्हा एकदा नोंद घ्यायचे. सामना 4 षटकांचाच असेल. नाणेफेकीचा कॉल कळवायचा समालोचन कक्षात. त्यांनी त्यांचा कॉल कळवायचा. अवधूत रायडर्स हा संघ अवधूत 11 हा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आणि अद्विक रायडर्सच्या संघाला ते त्यांचा निर्णय कळवतील. तत्पूर्वी स्वामी छत्र या संघाच्या खेळाडूंना सुद्धा विनंती आहे किंवा इतर कुठलेही खेळाडू जर आपल्या समोर ग्राउंडमध्ये असेल थोडंसं ग्राउंड खाली करून घ्यायचं.
मागणीप्रमाणे 4च षटकांचे असतील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. क्वालिफायरला सुरुवात होत आहे. स्ट्राईकला येतो शेखर, गोलंदाजी विभाग घेतो तो प्रवीण, अवधूत 11चा उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. ते प्रवीणकडून पहिलाच चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी. प्रवीण एक अतिरिक्त धाव संघाची धाव संख्या 2 वाईट आणि अतिरिक्त अशा 2 धावा संघाला. एक डिक्लेअर 2 मध्ये धाव संघाची धाव संख्या वाढून झाली ती 3 धावा, 2 चेंडू आणि 3 धावा. उत्कृष्ट फटका. बघा किती धावा मिळतात संघाला. संघाची धाव संख्या 1 ने वाढून झाली होती. 4 धावा, 3 चेंडू आणि 4 धावांचा खेळ झालेला. चांगली टप्प्यावर अशी गोलंदाजी करतो तो प्रवीण. आता स्ट्राईकला येतो एक डावखोर आणि आक्रमक फलंदाज योगेश काळे. सामोरे गोलंदाजी प्रवीण याच्या. स्वरूपाची टप्प्यावर गोलंदाजी करतो तो प्रवीण. निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्रवीण आला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उदय तलस्कर कडून एक धाव संघाला. संघाची धाव संख्या झाली होती 5 धावा, 5 चेंडू आणि 5 धावा. एक निर्णायकाचं षटक टाकतोय प्रवीण आपल्या संघासाठी. एक धाव संघाला. 6 चेंडू 6 धावा दिले. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. अवधूत दिले या संघाचा गोलंदाज आणि प्रवीणाने. बघूया आता निलेश मात्र कोणाला दुसरं षटक टाकण्यास पुढे आणतात. आणि क्वालिफायरचा सामना, कारण की जो संघ विजयी तो थेट फायनल मध्ये धडक मारणार आहे. म्हणजे
आपल्या टुर्नामेंटच्या वर्ष दुसऱ्याच्या फायनल्स मध्ये पाहताना कुठला संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि एका ट्रॉफीसाठी ते मानकरीसाठी पुढे वाटचाल करताना वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येतो होतो शुभम. अकोट टप्प्याच्या निघण्यावर 2 धावा संघाची धावसंख्या वाढून झाली ती 8. पुढील चेंडू शुभम आता समोर जातो योगेश. एक डावखुरा आणि अष्टपैलू असा खेळाडू शुभम तर तेवढ्यात एक आक्रमक असा फलंदाज योगेश काळे. योगेशांचा पुढील चेंडू शुभम यांचा. शुभम आता दुसरा चेंडू योगेश याला स्लोवर चेंडू टप्प्याचा चेंडू पण पूर्ण समाचार घेतला होतो योगेश काळे. 6 धावा संघाची धावसंख्येला इंजिनाचा जोर आणि बघूया ते हा जोर जो लागलेला तो शेवटपर्यंत असाच चालला पाहिजे तर कुठेतरी आधुनिक रायडर एक योग्य अशा स्थितीत जातो की नाही पाहायला मिळेल. पहिल्या षटकारा सामन्यातील योगेश काळेकडून शुभमाचा बोलून शुभमाचा पुढील चेंडू योगेश. वाईट चेंडू थोडं शूज मध्ये काही चेंज असल्यामुळे थोडं शूज चेंज करताना शुभम पाहायला मिळतं. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण सनस्क्रीन देतोय म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा जो मानकरी सनस्क्रीन आहे आपले मित्र सागर हवालदार उर्फ वाटाणा यांच्या सागर हवालदार यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. असंच त्यांचं सहकार्य आमच्याशी तत्पर लावून सागर खूप खूप अभिनंदन. शुभमाचा पुढील चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू बघू आभार. 2 धावा संघाला. हा झेल जो सुटलेला कितपत महागडा पडतोय हे पाहायचं अवधूत दिलेल्या संघाला. संघाची धावसंख्या झाली होती 17. बिनबाद 17. अद्याप या षटकातील 2 चेंडू शिल्लक 3 चेंडू शिल्लक. शुभमाचा पुढील चेंडू स्ट्राईकला येतो आक्रमक फलंदाज योगेश. बघा योगेश वर्सेस शुभम काय समीकरण होतं बघा. आणि त्रिफळा चेक दिलेला पंचांनी एसटीला लागलेला बॉल त्रिफळा चेक दिलेला आहे. एक थोडा मोठा धक्का लागला योगेच्या स्वरूपात आणि योगेची जागा भरून काढायला चालला.
गेला तो अथर्व एक डावखुरा हा एक अष्टबैलू खेळाडू आहे अद्विक रायडर या संघाचा. या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक 18 धावा झाल्यात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शुभेरांना एक महत्वपूर्ण विकेट टिपण्यास यश. योगेश काळेच्या स्वरूपात शुभमचा पुढील चेंडू तडाखेबाज फलंदाज शेखर पवार. बघूया दोन धावा टिपण्यात यश झाले ते. अद्विक रायडर संघाला 2 षटकार संघाची धाव संख्या झाली ते 1 गडी बाद 20 धावा. वैयक्तिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येता येतो अवधूत इलान संघाचा गोलंदाज. आपले देवदादा आपले शंकर मंदिरचे अध्यक्ष आणि आपले दादा देवदादा किंवा इथे आले त्यांचं सुद्धा आम्ही सरचं स्वागत केलं. त्यांनी आपल्या वेळात काढून इथे उपस्थित झालेले आहेत. शेवटच्या बॉलला 2 रन आले. आता शुभम चेंडू यार एक्स्ट्रा स्वरूपात धाव मिळत आहे. अद्विक रायडर या संघाला फ्री हिट. एक बॉल झालाय. एक बॉल 3 आले याला. पहिला बॉलला 3 रन आले ना. एक बॉल 1 आणि आताच्या 9+1 एक बॉल 3 रन झाले. 23 डिक्लेअर झोन मध्ये एक धाव संघाला संघाची धाव संख्या वाढून झाली ती 24. 2 चेंडू आणि 24 धावा. तिसरा षटक टाकतोय तो शुभम. तत्पूर्वी थोडंसं दुरुस्तीमध्ये दुसरं षटक टाकलं होतं विकास याने आणि महत्वपूर्ण योगेश काळेचा बळीला शुभमचा पुढील चेंडू. आणि उत्कृष्ट असा झेलबाद करण्याचा यशस्वी झाला होता शुभम. अथर्वच्या स्वरूपात एक धक्का संघाला आणि त्याची जागा भरून काढत झाली तर उत्कृष्ट तडाखेबाज आणि अष्टबैल खेळाडू अजित संघाची धावसंख्या झाली होती 24 धावा.
4 चेंडू झालेत शुभमच्या. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि गोलंदाजी करतो तो शुभम आणि फलंदाजी करतो तो अजित. धावशीच्या खूपच बाहेर एक अतिभाग संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 25. तो आला आणि गेला. चांगली करू पुन्हा एकदा डाव एसटीचा खूपच बाहेर. संघाची धावसंख्या वाढून झाली ती 27 धावा. 26 धावा झाल्यात. पुन्हा एक अतिरिक्त धाव. वन टू वन. तिसऱ्या षटकातील एक शेवटचा चेंडू शिल्लक. अठ्ठावीस धावा झाल्यात. थोडासा फटका फसलेला दिसतो. बघूयावर गेलबाद होतो का. 2 धावांमध्ये यशस्वी झालेत ते अद्विक राहिला संघाचे. फलंदाज 3 षटकातील संघाची धावसंख्या झाली होती 30 धावा. शेवटचा निर्णायक षटक आहे, कारण की या षटकात जेवढा आपण धावा कमीत कमी देऊ तेवढं पुढे आपलं आव्हान सोपं होईल. हे कारण निलेश मातेला योग्य माहिती आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा तुरुपचा पत्ता म्हणजे सलीम यास शेवटचे षटक ठेवलेलं आहे आणि शेवटचे षटक घेऊन तो सलीम स्वतः आलेला आहे. बघूया त्यांनी पहिल्या चेंडूत 1च धावा दिलेली आहे आणि शेवटच्या षटक मध्ये किती धावा काढण्यात यशस्वी होतात ते. एक धाव सांगायला संघाची धावसंख्या वाढून झाली ती 32. 2 चेंडू आणि 2 धावा देण्याचा यशस्वी झाला तो सलीम. धावच्या स्वरूपात एक धक्का लागतोय तो शेखर पवार यांना. संघाची धावसंख्या वाढून झाली होती 32. एक स्थिर स्वरूपात धावसंख्या झाली. योग्य अशी गोलंदाजी करतो तो आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर शेखर पवार. अमय गेलेला आहे. सलीमातील पुढील चेंडू निर्णायक षटक, खरंच निर्णायक असं षटक आहे. आणि मी काय करू शकतो, मी सगळ्याचा एक अष्टपैलूसाठी काय आहे
खेळाडू 2 धावा काढू शकतात का? आणि धावबाद झाला तो अमय आणि 1 धाव संघाला. संघाची धावसंख्या वाढून झाली होती 39 आणि 40 धावांचं लक्ष म्हणजे 10च्या स्वरासाने हा सामना जिंकण्यासाठी अवधूत 11 या संघाला खेळायच्या ना आधुनिक रायडर्स या संघाच्या खेळाडूंना तेवढंच आपल्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवायचं. याची दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायचे. 40 धावा, 24 चेंडू आणि 40 धावा. आतमध्ये बघ त्या कपच्यात आमचे मधुकर दादा केनी देवाला दादा केनी इकडे आले. त्यांचा जो वेळ त्यांनी वेळात वेळ देऊन इकडे आले त्यांचा आम्ही थोडासा सत्कार करू इच्छितो. आणि हा सत्कार आमचे भाऊजी अमीर शेळके यांनी इथे यायचे. आमचे भाऊजी आता मधुकर दादा केनी यांचा सत्कार आमचे भाऊजी अमीर शेळके हे करतील. तत्पूर्वी आपण मॅच करत पुन्हा जाऊया. तसेच आपले हे महेश कोळपाकर हे जिकडे त्यांचे किती मित्र परिवार आणि त्यांचे जेवढे लोक आले असेल त्यांना मी विनंती करतो त्यांना स्टेजवर यायचं. निलेश नीला नीला हा त्यांचं ते हा ठीक आहे. बाकी लोकांना तर घे. सामन्याला कडे वळतोय. या सामन्यासाठी आमचे पंच लागलेले आहेत ते 2 आमचे मित्र पंच ते नेहमी असतात. म्हणजे ते बोलतात की फक्त आमच्या रिप्लेसमेंटला आमचं नाव घेतलं जातं. पण तुमच्यामुळे या सामन्याला एक नावलौकिक होतं. कारण की 2 मॅचसाठी उभं राहणं आणि कंटिन्युअस 10 मॅचसाठी उभं राहणं याच्यात फरक असतो. आणि ही मुभा ती तुम्ही तुमच्या खांद्यावर पार पडत असतात आणि या सामन्याला नावलौकिक लावतात. त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा मी तत्पूर्वी आभार मानतो. आणि सामन्याकडे वळतो. 24 चेंडू आणि 40 धावा. पहिला चेंडू शेखर पवार निलेश मात्रेयास. शुभम गिरकर शुभम आला आणि नॉन स्ट्राईकला नीला गेला 1 रन. शेखर निलेश मात्रेसाठी सुद्धा एक आव्हान म्हणजे एक बक्षीस रूपात आलं. त्याला प्रत्येक षटकारासाठी आपले मित्रबंधू विनोद तांडेल यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला निलेश मात्रेयास स्ट्राईकला आलेला कुठेतरी कमबॅक केलेला आपला अष्टपैलू खेळाडू आणि फुलटॉस सर्व चेंडू आणि हा सीमा रेषा पार षटकार. संघाची धावसंख्या वाढून झाली होती 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. कुठे क्रम आधुनिक रायडर संघाला जर फायनलमध्ये धडक मारायचे म्हणजे ट्रॉफीवर आपलं नाव नोंदवायचं असेल तर शुभम आणि निलेश मात्रे या दोन्ही फलंदाजाला पहिल्या षटकात किंवा कमी धावात तंबूत
पाठवणं खूप गरजेचं आहे हे त्यांनी संघ मालक आणि अष्टप्रमुख खेळाडू ज्याने इच्छात उत्कृष्ट चेंडू त्यावर एक धाव संघाला संघाची धावसंख्या वाढून झाली होती 8 धावा 3 चेंडू आणि 8 धावा. फायनल धरून 4 आहेत. सामन्यांकडे संघाची बोत्रे संघाची धावसंख्या झाली 16. रुद्र 11 या संघाचे संघ मालक बोत्रे साहेब इथे असतील त्यांनी सुद्धा समालोचन कक्षात यायचे. रुद्र 11चे संघ नायक रुद्र संघाचे संघ मालक समालोचन कक्षात येते. त्यांचा सत्कार आमच्या वहिनी अमिता वहिनी करतील. अस्मिता त्यांच्याकडनं होणार आहे. रुद्र इलन संघाचे संघ मालक एक मिनिट बहिणी हे बाजूलाच घे. धन्यवाद. अद्विक रायडर या संघाचा संघ मालक प्रशांत यांचा सुद्धा सत्कार आमच्या दीपाताई करतील. अद्विक रायडर या संघाचा संघ मालक प्रशांत आणि दीपाताई यांच्यातर्फे सत्कार. मेक्षम पळे अवधूत 11 यायचे. पळे अवधूत 11 यांचा सत्कार आमच्या कामिनीताई करणार आहेत. संघ मालक आहेत. या संघ मालकांनी या संघासाठी संघ एंट्री टाकले आहेत. मेक्षम त्यांचा सत्कार करतात आमच्या ताई. नाम बना गली में
हां पाटील बॉयचे संघ मालक सुद्धा येतो. मी रसिक यांना विनंती करतोय त्यांनी स्टेजवर यायचं आणि संघ मालकांचा एक सन्मान आपण ठेवला, कारण की संघ मालक म्हणून त्यांनी त्यांचं सहकार्य दिलेलं आपल्याला टुर्नामेंटमध्ये. संघ मालक पाटील बॉयचे संघ मालक यांचा सत्कार करतायत रसिक मोळकरे. टाळ्या झाला पाहिजे इथे असलेल्या प्रेक्षकांनी खेळाडूंनी थोडं. उत्कृष्ट असा फटका पाहायला मिळतोय तो आपल्याला सलीमकडून. बॉल 32 8 पाहिजे. स्वामी छत्र संघ मालक यायचं आहे. तो नसेल अवेलेबल तर त्यांच्या खेळाडूने प्रतिनिधी कोणतरी येऊन गेले. स्वामी छत्र संघाचा ओनर जर इकडे असेल तर त्यांनी यायचं आहे, कारण की आम्हाला संघ मालकांचे जे सत्कार करायचे ते त्वरित करायचे, कारण की आम्हाला पुढचा सुद्धा आमचे खेळ जर तिथे स्वामी छत्राचा संघ नायक नसेल तर कुठल्याही एका खेळाडूने इकडे यायचं. मी त्याला विनंती करतोय, जेसन असू दे राहुल असू दे, कुठल्याही एका संघाच्या खेळाडूला विनंती करतोय त्यांनी संघ मालकाचा सत्कार जो तो स्वीकारायचा आहे. राहुल नाना आतमध्ये बसलाय काय बाहेर. नाना रसिक तुमच्या मात्र आमचे नाना यांनी सुद्धा यायचं इथे स्टेजवर संघ मालकाचा सत्कार करायचा आहे. नाना यायचं आहे, काय लाजायचं नाही, आपलाच खेळ आहे, आपलंच गाव आहे, काय मग टेन्शन नाही आहे. नाणेफेकीचा कॉल येणार आहे, 2 मिनिटं थांबायचं मित्रांनो. संघ मालकांचा एक सत्कार करून घ्यायचा म्हणून आता स्वामी छत्राचा संघाचा संघ मालक नसल्यामुळे राहुल करंगारेकर त्यांचा सत्कार करतात. आपले घनश्याम नाना मात्र धन्यवाद नाना. यानंतर होणारा सामना असणार आहे रुद्र आणि स्वामी छत्र ना. आता सेमीला आता कोणाचं आहे ना. यानंतर होणारा सामना रुद्र उलग हीच विनंती आहे की नाणेफेकीचा पुढच्या एलिमिनेटरचा जो सामना असणार आहे रुद्र इलेव्हन विरुद्ध स्वामी छत्र या 2 बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. आणि अवधूत इलेव्हन संघाचा मनपूर्वक अभिनंदन. फायनल मध्ये धडक मारलेली होती.